जयू को यहाँ पे प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। चला या ठिकाणी मात्र सन्माननीय नगरसेवक अमितजी दात्रक साहेब या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण जयूला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊयात। मॅचला सुरुवात करायची आहे, जास्तीचा वेळ आता आपण घेऊ नका कारण की अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत ही मॅच पकडून। क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि मेगा फिनाले। कॅमेरामॅन चला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय सन्माननीय अमितजी दात्रक साहेब जे विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय इथे मात्र जयूला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड। चला याआधी आपण गुजरातचं क्रिकेट पाहिलं, आता महाराष्ट्राचे अनेक तारे सितारे ॲक्शनमध्ये असतील। एका बाजूला रियांश 11 आणि दुसऱ्या बाजूला JS ग्रुप, हे दोन्ही दिग्गज संघ आता मधाच्या आतमध्ये फाईट करतील। हेलो ढाकरे साहब, आपके बारे में मुझे एक शायरी बोलना है कि गुल को गुल पसंद है, फूल को फूल पसंद है, जाने किसी को क्या पसंद है, पैनल नंबर 8 के पब्लिक को तो अमित ढाकरे पसंद है। वाह 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 वाह। और मनीष भाई, आपने जो टूर्नामेंट रखे हैं बड़ा सक्सेस हो गया। मैं 3 दिन लगातार आ गया टूर्नामेंट में, और ये टूर्नामेंट इनके काका थे ढाकरे साहब और ये हम साथ में खेले, अजहर काजी बीजी भोसन अनुकामत, आपके जो किशोर भाई चंदू भाई सब आप लोग हैं, हम साथ में खेले क्रिकेट आपके, और ये ग्राउंड को अच्छा खूबसूरत बनाएंगे ढाकरे साहब, ये मेरी दुआ है बस। चला मॅचला आपण सुरुवात करतोय। मुकेश गायकर स्ट्राइक एंडला सज्ज आणि मुकेश साठी पहिलाच बॉल उडवलाय, डाऊन द बॉल फिल्डर। ओहो, इथे मात्र अनिकेत होते डाऊन द बॉल। सामना किती षटकांचा आहे? अंपायर्स 3 षटकांचा आहे की 4? 3 षटकांचा आहे सामना। आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे, अक्षय थेटे जो काही निर्णय असेल आपण आताच घ्या। पंच 1 मिनिट मॅच पाहिजे तर थांबू आपण। 3 षटकांची मॅच आहे। चला अंपायर्स चर्चा आपण करून घ्या मॅच सुरू होण्याआधी, नंतर मग शेवटच्या मुंबईला मॅच टर्न झाल्यानंतर मात्र षटकामध्ये आपण कपात करू नका। तीन ओव्हर अक्षय तेटे। चला थोडंसं आपण सहकार्य करा। चला थोडंसं सहकार्य आपण देखील करा। केतन आपण कुठे असाल तर आपण लगेचच संपर्क साधा। केतन आपण लगेचच संपर्क करायचा आहे। याआधी तुम्ही बोलायचं ना, याआधी तुम्हाला सांगितलं होतं मी बोला म्हणून। तुम्ही क्वार्टर फायनल ती पण होती, क्वालिफायची मॅच, ही पण क्वालिफायची मॅच आहे। आधीच बोला सांगत होतो मी 3 ओव्हर करा, आणि टॉस सोडवला चांगला 3 ओव्हर, टाइमआउट 4 ओव्हर केल्या। केतन आपण या, अंपायर्स निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा। दोन्ही टीम्स आपण चर्चा करा, लगेचच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा। अक्षय तेटे 3 ओव्हर चालेल? 3 ओव्हर चालेल, यस। चला ही खेळाडू वृत्ती आहे, धन्यवाद। आणि आयोजक कमिटीला देखील विनंती असेल की आपण देखील जो निर्णय घेता त्या निर्णयावरती ठाम राहायचा, कारण की या आधीची क्वालिफायची मॅच टॉस सोडवताना 3 षटकांची आपण ठेवली होती, त्यानंतर खेळाडू आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही डिसिजन चेंज केला, परंतु हे सर्व दिग्गज खेळाडू आहेत। आभार, दोन्ही संघाला शुभेच्छा। मॅच ऑन करायची आहे, 3 षटकांची मॅच असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या। आणि आता इथून मात्र मॅचला होते सुरुवात। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकच असेल, मुकेश आणि त्याच्या सोबतीनं आपण
ओ इथे फटका तर चांगला आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र 3 धावा प्रचंड वेगाने पूर्ण होत आहेत. साहिल शेख आणि त्याच्या सोबतीनं मुकेश गायकरला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण मॅन फ्रॉम बुरदुल. चला मॅच ऑन करायची आपण. चला आता चर्चा आपण थांबवा. आयोजन कमिटी मॅच चालूच आहे. मॅच चालूच आहे. तुमचं लक्ष तिकडे नाही आहे. मॅच सुरू आहे. काय हरकत नाही. ओहो फटका दमदार आहे. पुल केला डाऊन दी बॉल फिल्डर आणि इथे मुकेश गायकरच्या खेळीचा अंत. मुकेश गायकर बाद. लगेचच मदाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. 3 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र काहीशा रणनीती आखल्या गेल्यात. मुकेश गायकरने चांगला फटका एक्झिक्यूट केला होता परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये आणि त्याच्यावरती इथे मात्र मिळाली आहे ही सफलता आणि नवीन फलंदाज आता मदाच्या आतमध्ये दाखल होतोय. ट्वेल्थमॅन आपण सर्जर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर. चला 12th मॅन आपण पाठवायचे आहेत दोन्ही टीमचे. हो आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन दी बॉल. शाहिद शेख आणि शाहिदने इथे मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये इन होतोय. ओ दीपू माली क्या बात आहे. आता या मॅच मध्ये दीपू माली देखील सज्ज झालाय. किंग इज बॅक. आता 2 सामने जिंकल्यानंतर आता या मॅच मध्ये आता दीपू मालीची वर्णी लागल्या. चला आता इथे चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल. ओ स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर आमचे देवा भाऊ राठोड यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. 1500 रुपये. यस षटकार हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता दीपू माली आणि साहिल शेख हे बॅट्समन आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाल्या फक्त आणि फक्त 6 धावा 2 विकेट्स आणि इथे मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 बॉल निर्णायक असतील या मॅचसाठी.
एका बाजूला रियांश 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ JS ग्रुप. मुकेश दास नवीन गोलंदाज. मुकेश दास वरती आता जबाबदारी आहे. चला थोडासा वेळ आपण कमी खर्च करायचा. मुकेश दास ऑन दी मार्क. हो आणि इथे मात्र मुकेश दासचं भव्य स्वागत. पहिला चेंडूवरती साहिलच्या बॅट मधून हा दमदार षटकार. हा षटकार साहिलच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना 12. आता इथे मात्र बॅटची लिडिंग एज आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज साहिलला माघारी परतावा लागेल. चांगला झेल शाहिद शेखचा. फलंदाज साहिल होतोय बाद. चला नवीन बॅट्समन लगेचच मधाच्या आतमध्ये पाठवायचा. साहिल बाद झाले. एक षटकार मारला आणि साहिलला माघारी परतावा लागला. आता मधाच्या आतमध्ये माइटी महेंद्र मागे फिनिशर. मागील मॅचमध्ये देखील चांगला खेळ राहिला होता महेंद्रचा. 30 धावा त्याने बनवल्या होत्या. आता इथे मात्र पुनश्च एक फिनिशरचा रोल त्याला अदा करावा लागेल कारण की धावसंख्या धावफलकावरती फक्त 12 आहेत आणि शेवटचे 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दीपू माली आणि महेंद्र मागे आता मधाच्या आतमध्ये खेळला. या दोन्ही बॅट्समनला साकारावं लागेल परंतु गोलंदाजी मुकेश दास देखील चांगली करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर मात्र विकेट. चला मॅच ऑन करायची आहे. गेम ऑन. हो बिगिट करायचा होता. आता बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा बॉल मुकेश दासचा आलाय डॉट. माइटी महेंद्रला देखील शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकातील. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 3. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स आणि तदनंतर डॉट बॉल. हो आणखी एक डॉट बॉल. प्रचंड वेग आहे. व्हेरिएशन देखील खूप आहे आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा बॉल आलाय डॉट. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक असतील या षटकातील. माइटी महेंद्र स्ट्राईक एंडला सज्ज आहे. ओ फटका तर चांगला एक्झिक्यूट केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढला. एक धाव इथे मात्र घेतली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानले कारण की स्ट्राईक दीपू माली स्वतःकडे ठेवेल. शेवटचा बॉल आहे या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 वरती 3. सध्याच्या घडीला टीम JS ग्रुप. चांगला खेळ राहिलाय रियांश 11 या संघाचा देखील. हो फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इथे बीट झालेत. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी स्ट्राईक एंडवरती आहे आणि तत्पूर्वी या 2 धावा वेगाने कंप्लीट होतील. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जो संघ इथून जिंकेल तो संघ दर्शन 11 गुजरात या संघाच्या अगेन्स्ट सेमीफायनल खेळेल आणि त्याच्यामधून जिंकणारा संघ फाईट करेल मेगा फायनलमध्ये मानसिंग 11 डोंबिवली. जो संघ महाराष्ट्र रोकी ज्ञाती समाज नक्कीच समाजाच्या नक्कीच पोलमधून तो संघ क्वालिफाय झाला होता त्यांच्या अगेन्स्ट मेगा फिनाले खेळेल. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आणि जसा
इनिंग संपेल लगेचच आपण फिल्डिंगसाठी जे एस ग्रुप मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे ही सूचना आमच्यापर्यंत येते आता. गोलंदाजी ट्रॅक वरती आता सुमित येतोय. सुमित वरती आता जबाबदारी आहे. शेवटचं षटक सुमित आणि सुमित वरती आक्रमण केलंय. चेंडू डाऊन दी बॉल. इथे मात्र फिल्डर पोहोचतायत. आणि त्याच्यानंतर दर्शन 11 संघ गुजरात आणि या मॅच मधून जिंकणारा संघ म्हणजे टॉप 3 मध्ये 3 संघ मिळतील. त्यांच्यामध्ये ड्रॉ मिळेल. चिठ्ठीमध्ये ज्या संघाचं नाव मिळेल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आता ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्या अनुषंगाने मानसिंग 11 डोंबिवली संघाचे एखादे प्रतिनिधी आणि त्याचबरोबरीनं टीम दर्शन 11 संघाचे एक प्रतिनिधी आपण देखील सज्ज राहा. आपण यानंतर ड्रॉ देखील करणार आहोत. योगेश भालेकर नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये. आता लेफ्ट हँड बॅटर मधाच्या आतमध्ये उतरवलाय कारण की आपण पाहिलं तर ऑन साईडला फटके जात नव्हते. त्या अनुषंगाने हवेच्या विरोधात खेळण्यासाठी आता इथे मात्र नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये योगेश भालेकरला आपण पाहतोय. सुमित पुनश्च मार्गस्थ होतोय. ओहो स्विचिट क्या बात आहे. कमालीचा फटका आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं दमदार चौकार. चौकार येतोय आणि धावसंख्या चौकाराच्या मधीन आता जाऊन पोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. ओ आता परफेक्टली यॉर्कर चेंडू आहे. लाऊड अपील फिंगर अप OUT. फलंदाज योगेश भालेकरला देखील माघारी परतावं लागेल. ESPL मोठ्या स्पर्धेमध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये दिल्ली संघाकडून जयेश पाटील चांगला खेळला होता आणि आता सध्याच्या घडीला मिडल ऑर्डरमध्ये आलाय. त्याच्यावरती जबाबदारी आहे. भिवंडीचं नाव भिवंडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ख्याती आहे जयेश पाटील स्ट्राईक एंडला सज्ज आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 19. ओ बिगिट करायचा होता. आता इथे घडलंय काय. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. आता इथे मात्र
स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलाय, स्ट्राईक एंडला आणलंय ते म्हणजेच दीपू मालीला आणि फलंदाज JP बाद. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दीपू मालीकडे स्ट्राईक आहे. सुमित चांगली बॅटिंग करतोय, सुमित चांगली गोलंदाजी करतोय अगेन्स्ट दी टीम JS ग्रुप. हरेश मिरकुटे नवीन फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला, मॅन फ्रॉम दहागाव. ओ आता इथे घडलंय काय, तर आता पुनशा फलंदाज हरेश स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. चला शेवटचा बॉल आहे त्या अनुषंगाने आता चर्चा झाली आहे. चला नवीन बॅट्समन लगेचच या, नवीन बॅट्समन या आपण. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19. सुमितची चांगली गोलंदाजी राहिली. एक चौकार योगेश वालेकरने एक्झिक्यूट केला होता, परंतु उर्वरित बॉलवरती एकही धाव त्याने खर्च केली नाही आहे. 2 विकेट्स, 2 धावबादच्या विकेट्स घेतल्यात आणि फक्त धावा खर्च केल्या 4. याआधी देखील चांगली गोलंदाजी राहिली होती मुकेशची देखील. आणि आता इथे हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 19. सन्माननीय प्रशांतजी माली साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्विंग या मिस, डॉट बॉल. 19 धावा बनल्यात, 20 धावींची आवश्यकता. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे बॅट्समन आपण मधाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. टीम JS ग्रुप आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे 2 बॅट्समन मधाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. ड्रॉ करायचं त्या अनुषंगाने दोन्ही टीमचे 12th मॅन चालू असल्या सामन्याचे. आणि त्याचबरोबरीनं विनंती असेल टीम मानसिंग 11 डोंबिवली आणि दर्शन 11 गुजरात. चला टीमचे कॅप्टन्स या, जो काही निर्णय आहे केतन आपण लगेचच या. पुढील स्लॉट कसा असेल, शेड्यूल कसा असेल, ड्रॉ असेल की मग डिरेक्टली सेमीफायनल फायनल असेल, जो काही निर्णय असेल लगेचच आपण घ्या, कारण की आता पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. चला सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये या. वेल कमी आहे त्या अनुषंगाने आपण लगेचच सुरुवात करा. आम्ही दुसऱ्या फेरीपासून सूचना दिल्या होत्या की आपण 3-3 षटकांच्या मॅचेस ठेवा, कारण की आमच्या पंचांना देखील हा शेड्यूल माहीत असतो. ॲज अ कॉमेंटेटर देखील आम्हाला माहीत असतो की वेली अभावी सामन्यामध्ये कपात करावी लागते, परंतु आयोजक कमिटीचा निर्णय होता की जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावे. त्या अनुषंगाने आता इथे थोडासा व्यत्यय येईल यात मात्र शंका नाही, परंतु आता त्याला सामोरं जावं लागेल. चला 20 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी.
आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशलवरती जबाबदाऱ्या आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा गब्बर शाहिद शेख नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित. चला मॅच ऑन करायची आहे, 20 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. आता लो स्कोरिंग सामना जरूर आहे. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. पहिलाच बॉल स्टेपआउट करून खेळलेत, कमालीचा फटका. टेनिस क्रिकेटचा गब्बर शाहिद शेख. ओहो, अक्षय थेटे, क्या बात आहे, गुड एफर्ट्स अक्षय थेटेचा राहिलाय. आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावा मिळतील 3. जर या बॉलवरती षटकार आला तर वखार भाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळतोय. मधाच्या आतमध्ये दोन्ही संघ ताकदीने प्रयत्न करतायत. ओ, हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, बॅकवर्ड पॉइंट मध्ये धावबाची संधी होती परंतु इथे मिस झाली आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 3, दुसऱ्या चेंडूवरती 2, 5 धावा बनल्या गेल्यात. आता जिंकण्यासाठी अवघ्या 15 धाब्यांची आवश्यकता. पंधरा धाबा अजूनही बडवायच्या जिंकण्यासाठी. ओ, इथे हा बॉल सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर या ठिकाणी देवाबाई राठोड यांच्या वतीनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज ऑन आहे परंतु आता सध्याच्या घडीला ओहो, इथे अनोखा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे, क्रिकेटचं माधव सौंदर्य दाखवलं रोहितनं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. प्राइज ऑन झालाय परंतु आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा जिंकण्यासाठी फक्त 10 धावा बनवायच्या. त्या अनुषंगाने आता 3 नव्हे तर 2 षटकार जरूर इथून मात्र पाहायला मिळतील परंतु आता तो खेळ रोहित करेल का. ओ, सॉफ्ट हँडने केले, जेपी येतात. हो, डायरेक्ट हिटची संधी होती आणि इथे मात्र बॅकअपचे फिल्डर देखील चेंडूला सोडतायत आणि इथे ओव्हर थ्रोचा हा येतोय. चौकार. थँक्यू. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. आता शेवटच्या 5 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. टीम रियांश 11 या संघाला चांगली बॅटिंग दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्टेप आउट करून खेळले, क्षेत्ररक्षक येतोय, डाऊन दी बॉल आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज शाहिद शेख बाद.
ओ सॉफ्ट हँडने केलेत. अनिकेत आलेत नवीन फलंदाज मधाशा आतमध्ये आणि इथे मात्र एकच धाव घेतली आहे या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या धाव फलकावरती 16 आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉल 12 मध्ये बनवायच्या 4. हो आडव्या बॅटने ऑन साइडला स्वीप केलाय आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा चौकार आणि विजय संपादित केलाय रियांश 11 या संघाने. रियांश 11 संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लाख JS ग्रुप JP अँड अक्षय थेटे कंपनी. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. शुभेच्छा असतील तुमच्या सर्व संघाला. आणि आता पुढचा शेड्यूल कसा असेल आमच्यापर्यंत लगेचच